इंटरनेटच्या अडचणींमुळे आपला पहिला 15 मिनिटांचा एक खंड पडलेला आहे. पाहूया पुढे काय होईल ते. आपण 41व्या ओवीचा विचार करत होतो. विवेके सांगतो तुझ मानले, परी तैसेची पाहिजे वर्तले, आपुलिया गुणदोषा जाणितले, पाहिजे तुआ. समर्थ शिष्याला सांगतायत की विवेक बुद्धीने जर तू निर्णय करशील, विचार करशील, तर तुझ्या लक्षात येईल की जे जे श्रवण तू करतो आहेस, जे तू ऐकतो आहेस, त्याप्रमाणे तू वागलं पाहिजे. आत्मपरीक्षण कर. कुठे तुझं चुकतंय ते पहा. साधनेत कुठे कमतरता आहे ती पहा. कशाचा मोह तुला आहे तो पहा आणि त्यातून बाहेर पड. समर्थांनी विवेके सांगता तुझ मानले हा शब्द वापरलाय. आपण पाहिलंय की विवेकाचं महत्व या सगळ्या ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलंय. 200 पेक्षा जास्त ओव्या केवळ दासबोधामध्ये विवेकावर आहेत आणि 258 वेळा हा शब्द आलेला आहे. विवेकाचं किती महत्व समर्थांना अभिप्रेत आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कैचा श्रीराम. ज्यांच्याकडे विवेक नाहीये त्यांच्याकडून ती शब्दांची पोपटपंची ऐकण्यात काय अर्थ आहे. ज्याला काही प्रचिती नाही त्यांनी व्यासपीठावर बसू नये हा एक शास्त्रातला नियम आहे. काहीतरी प्रचिती आली पाहिजे आणि ती टप्प्याटप्प्यानेच येते. पण आपल्याला जाणवलं पाहिजे की मला समर्थांनी आपलं मानलेलं आहे, त्यांनी आपल्या जवळ मला घेतलेलं आहे, म्हणून मला इथं असं जाणवलं. काही पण असू शकतो प्रसंग. जी ओवी आज आपण दिवसभर जिचं चिंतन चालू आहे आणि दासबोध उघडल्याबरोबर तो समास पुढे यावा, ती ओवी त्या समासामध्ये मिळावी, ही प्रचिती आहे. आपल्या मनामध्ये आपण काहीतरी ठेवलेलं आहे आणि ते त्याप्रमाणे घडावं, ही प्रचिती आहे. अनेक गोष्टी आध्यात्मिक क्षेत्रातल्या करण्यासाठी आपल्या भोवती अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं एक वर्तुळ तयार होणं ही सुद्धा समर्थांची प्रचिती आहे. सद्गुरूंनी आम्हाला जवळ केलं याची प्रचिती आहे. विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कैचा श्रीराम. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, यात मानेल ते आवश्यक, केले पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतायत, पहा तुम्ही, विचार करा. आपण जर विवेकाने वागलो तर किती फायदा होतो आणि अविवेकी अज्ञानी डोळे झाकून आपण जर काही व्यवहार केले, काही वागू लागलो तर आपल्याला किती झटके बसतात. समर्थ म्हणतात, सगळ्यात शेवटी समर्थांनी एक गोष्ट सांगितली आहे, विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना, आणून सोडी श्रीराम. चतुरतेने जर काम केलं, विवेकाच्या अधिष्ठानावर जर काम केलं तर काहीही अशक्य नाही असं समर्थ सांगतात. अशक्य ते शक्य करतील स्वामी. पण त्याला काय लागेल? विवेक लागेल. विवेकाच्या बळावर अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात.
स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. श्रीपाद शिला स्मारक जिथं उभं आहे, तो खडक, ते बेट समुद्राच्या आत आहे. स्वामी विवेकानंद तिथे गेले, त्या नावाड्याला म्हणाले की मला त्या बेटावर घेऊन चल. तो म्हणाला 2 पैसे असतील तर ती घेऊन जातो, 2 पैसे दे आणि बस नावेत. स्वामी विवेकानंदांकडे कुठे पैसे आहेत? तो म्हणाला सरक बाजूला. मग लोक घाई करतायत, त्या टोकऱ्यामध्ये बसतायत, त्या टोकऱ्यातून तिथं जायचं, फिरायचं, परत यायचं. स्वामी विवेकानंदांनी आपला विवेक जागृत केला. पैसे नाहीयेत. त्या श्रीपाद शिला स्मारक जे उभं आज आहे, त्या शिळेवर 72 तासाची समाधी लावायची आहे. स्वामी विवेकानंदांनी त्या पाण्यात उडी घेतली समुद्रात, आणि सप 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 पाणी कापत निघाले, पोहत निघाले. लोक ओरडायला लागले, अरे उसको कोई संभालो, वो बच्चे को मगरमच्छ खाएंगे, वो डूब जाएगा, बच्चों को बचाओ. ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत स्वामी विवेकानंद नव्हते. सप 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 कापत पाणी ते त्या बेटावर पोचले. लोकांनी पाहिलं काहीतरी वेगळं आहे. दुसऱ्या दिवशी लोकांच्या लक्षात आलं की काल सकाळीपासून बसलेला हा माणूस तशाच अविचल अवस्थेमध्ये 24 तास झाले बसलेला आहे. सगळीकडे वार्ता पसरली. लोक अफाट जमले. टोकरेच्या टोकरे भरून, नावाच्या नावा भरून त्या खडकावर येत आहे. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. कुणी दूध ठेवतंय, कुणी केळी ठेवतंय, कुणी फुलं ठेवतंय, कुणी पूजेचं साहित्य आणलंय, कुणी दक्षिणा ठेवतंय, कुणी वस्त्र देत आहे. 72 तासाची निर्विकल्प समाधी स्वामी विवेकानंद. विवेक फक्त नावात असून उपयोग नाही, आपल्या आचरणात आला पाहिजे, आपल्या वागण्यात आला पाहिजे, आपल्या बोलण्यात आला पाहिजे. समर्थ म्हणतात की विवेकाच्या अधिष्ठानावर जर पाहिलं तर अशक्य काहीच नाही या जगामध्ये. विवेकामध्ये सापडेना, ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना, आणून सोडी श्रीराम. म्हणून 72 तास एकांतात स्वामी विवेकानंद बसलेले. एकांती. एकांत म्हणजे काय? कुणी माणसांची वर्दळ नाहीये तिथं. मी नावाच्या एकाचा अंत होण्याची ती प्रक्रिया आहे. मी डॉक्टर आहे, मी शिकलेलो आहे, माझं घर आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, माझ्याकडे एवढी बलसंपन्नता आहे, माझ्याकडे एवढे अधिकार आहेत, माझं मोठं पद आहे. हा जो मी आहे ना, याला मारणं म्हणजे एकांत आहे. त्या एकाचा अंत होणे म्हणजे एकांत आहे. एकांती विवेक अनुमाना, आणून सोडी श्रीराम. तो विवेक काय करतो? एकांतामध्ये ते सगळं जे अनुमान आहे, काय होणार आहे काय नाही. म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, एकांत जयास मानवला सर्वाधिकडे त्याला. आम्हाला घरामध्ये 2 तास बसणं होऊ शक्य नाहीये. घर खायला उठतं. समर्थ म्हणतात, पाहिल्या वेगळे कळत नाही, कळता कळता संदेह नाही, विवेक पाहता कोठेची नाही, माया जाळ श्रीराम. मुळापासून शेवटवरी विवेकी विवेके विवरी, तोची निश्चय थावरी, चळेना ऐसा श्रीराम. तो जो अनुमान आहे त्याच्या अनुमानाला निश्चयामध्ये परिवर्तित करणं हे एकांतामध्ये विवेकाच्या बळावर शक्य होऊ शकतं.
पुढे समर्थ म्हणतात, गुण देखोनी अंगीकारावे, अवगुण देखोनी आपुले त्यजावे, अध्यात्म ग्रंथ श्रवण करावे, आदरे करुणी श्रीराम. 41व्या ओवीमध्ये श्रवणावर सुतोवाच केलेला आहे. समर्थ म्हणतात, विवेके सांगता तुझं मानाले, मी जे बोललो ते तुला ऐकलं, तू ऐकलं, दाखवलं, दिखावा उभा केला तू की तुला सगळं समजलं. इथं श्रवण आहे. आता पुढच्या 6 ओव्यांमध्ये समर्थ श्रवणाचं महत्व सांगतायत, श्रवणाची फलश्रुती सांगतायत, श्रवण काय करावं त्याची आचारसंहिता सांगतायत, श्रवण करताना काय काय धोके उत्पन्न होऊ शकतात ते सांगतायत, प्रिकॉशनरी मेजर्स सांगतायत. किती अगाध ज्ञान समर्थ श्रवणाबाबत बोलतायत, आम्हाला सगळे पैलू उघडून दाखवतायत. 200 समास सिद्धासबोधामध्ये 5 समास श्रवणावर आहेत. सगळ्यात जास्त समास कुठले आहेत? श्रवण. ऐकल्याशिवाय काही समजणार नाही, म्हणून आम्ही श्रवण करतो. वाचन म्हणजे श्रवणच आहे. कुणी बोललं तरच श्रवण होतंय का? मी पेन ड्राईव्ह लावला, मी सीडी लावली, मी डीव्हीडी लावली, मी टीव्ही लावला, हे सगळं श्रवणच आहे. म्हणून श्रवणाला महत्व आहे. समर्थ म्हणतात, गुण देखोणी अंगीकारावे, अवगुण देखोणी आपुले त्यजावे, अध्यात्म ग्रंथ श्रवण करावे, आदरे करुणी श्रीराम. श्रवणाला अडथळा आणणारे जे अवगुण आहेत त्यांचा पहिल्यांदा त्याग केला पाहिजे. त्याशिवाय श्रवण कसं करणार? श्रवणामध्ये अडथळे काय काय आहेत हे आम्हाला समजलं पाहिजे. जास्त जेवण जा करून जे श्रवणाला बसू नये, ढेकर यायला चालू होते. गोड खाऊन श्रवणाला बसू नये, सारखी तहान लागते. जास्त अन्न खाऊन श्रवणाला बसू नये, झोप लागण्याची शक्यता आहे. समर्थ म्हणतात, गुण देखोनी अंगीकारावे, अवगुण देखोनी आपुले त्यजावे. काय सांगितलं? गुण देखोनी अंगीकारावे. कुणाचे गुण? इथं आपुले नाही सांगितलं. समाजामध्ये किंवा सभेमध्ये बसल्यानंतर इतरांकडे पाहावं. माणूस किती गंभीरपणे श्रवण करतोय, श्रवण करता करता मुद्दे लिहून घेतोय, इकडे तिकडे आजूबाजूला लक्ष देत नाहीये. प्रवचनकाराला, वक्त्याला तो हुरूप आणतोय, मान डोलावतोय. प्रवचनकाराला लक्षात येतं, वक्त्याच्या लक्षात येतं की समोरचा माणूस मन लावून ऐकतोय. हे गुण आपण इतरांचे पाहावेत आणि ते आत्मसात करावेत. म्हणून समर्थांनी 42व्या ओवीमध्ये पहिला चरण सांगितला, गुण देखोनी अंगीकारावे. इतरांची सांगायची गरज नाही. का? कारण पुढच्या चरणामध्ये आपुले आलंय. समर्थांना माहिती आहे की श्रोते कसे आहेत, आपले विचक्षण आहेत. एकशी तचाच पावे म्हणजे वर्म पडे ठावे. त्यांना माहिती, एक शीत चाचपून सांगतात ही लोक, भात शिजलाय का नाही. अवगुण देखोनी आपुले त्यजावे. आपले अवगुण पाहण्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. म्हणून त्या ओवीमध्ये सांगितलंय, अंतर्मुख व्हा, आत्मपरीक्षण करा. अवगुण देखोनी आपुले त्यजावे, ते दूर केले पाहिजेत. मी श्रवणाला बसलो, पाय पसरून बसतो, शेजारचा काय करतोय किंवा त्याच्याशी बोलत राहतो, आयोजक प्रसादाची लगबग कशी करतायत तिकडे माझं लक्ष आहे, प्रवचनाकडे माझं लक्ष नाहीये. झोप येतेय. हे सगळे अवगुण आपण आत उतरून पाहिलं पाहिजे आणि त्यांचा त्याग केला पाहिजे. आणि त्यानंतर समर्थ म्हणतात, अध्यात्म ग्रंथ श्रवण करावे, आदरे करुणी.
काय वाचन केलं पाहिजे, कशाचं श्रवण केलं पाहिजे? अध्यात्म ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, त्यागावया अवगुण बोलिले पडत मूर्खाचे लक्षण, विचक्षणे न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रीराम. अहो 13-14 वेळा समर्थांनी दासबोधामध्ये केवळ एका ग्रंथामध्ये श्रोत्यांची माफी मागितली आहे. काय विनम्र भाव आहे, काय तळमळ आहे श्रोत्यांच्या बाबतीत, आपल्या शिष्यांच्या बाबतीत किती तळमळ आहे समर्थांना. क्षमा मागितली. मी तुम्हाला जास्त बोललो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं, मी तुम्हाला हार्श बोललो, तुम्हाला वाईट वाटलं असेल, मला क्षमा करा. ग्रंथ म्हणजे काय? अध्यात्म ग्रंथ श्रवण करावे. अहो सलग 10-12 ओव्या या नाव ग्रंथ, या नाव ग्रंथ, या नाव ग्रंथ आलेले आहेत दासबोधामध्ये. ग्रंथाची व्याख्या 350 वर्षापूर्वी करणारे समर्थ रामदास स्वामी विरळा संत आहेत. जेणे धारिष्ट चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासना मोडे, या नाव ग्रंथ श्रीराम. मग तो फार मोठा आहे का, फार छोटा आहे का? मोठा असला तर त्याला ग्रंथ म्हणा. या सगळ्या खुळचट कल्पना आहेत. तुम्हाला माहिती आहे का, आत्माराम महाराजांनी दास विश्रामधाम ग्रंथ लिहिला आणि हा जो ग्रंथ आहे 16,302 ओव्यांचा ग्रंथ आहे. मी आपल्याला मागे बोललोय, 16,302 ओव्या, एवढा मोठा ग्रंथ आहे. आणि आत्माराम महाराजांचा दुसरा ग्रंथ आहे, 200 ओव्यांच्या आत आहे, 16 अध्याय आहेत. रामदासी पंथ क्रमसार, रामदासी संप्रदायाची धारणा घेतल्यानंतर, ते चाटण घेतल्यानंतर त्या साधकांनी कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कशी सगुणोपासना केली पाहिजे, कशी निर्गुणोपासना केली पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, याचं सगळं विवेचन रामदासी पंथ क्रमसार मध्ये. आता 16,302 ओव्यांचा ग्रंथ आणि हे छोटं पुस्तक म्हणायचं का? पानं किती आहेत याच्याशी संबंध नाहीये. हे होतंय का? अनेक आयाम आहेत. असं जर घडत असेल तर त्याला ग्रंथ म्हणावं, असं जर होत असेल तर त्याला ग्रंथ म्हणावं. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, जेणे धारिष्ट चढे, आध्यात्मिक क्षेत्रातल्या साधनेचं धारिष्ट मला चढलं पाहिजे. जेणे परोपकार घडे, परोपकार वृत्ती माझ्या अंतःकरणात वाढली पाहिजे. जेणे विषय वासना मोडे, या नाव ग्रंथ. व्याख्येतली ही त्रिपदी आहे. अशा अनेक त्रिपदी समर्थांनी दिलेल्या आहेत दासबोधामध्ये. दशक 7वा, समास 9. श्रवण समर्थ 4थ्या दशकातल्या 9वीदा भक्ती त्यातल्या पहिल्या समासामध्ये श्रवणामध्ये म्हणतात, ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे, मूळ शोधावे श्रीराम. विभक्ती सांडून भक्तीचे, भक्ताची व्याख्याच दिली हो समर्थांनी. जो विभक्त नाहीये तो भक्त. कुणापासून विभक्त नाहीये? भगवंतापासून. पुढे समर्थ म्हणतात, ग्रंथ ऐकता ऐकता निश्चयोपाविजे तत्वता, हे ही एक साधन आता, सांगतो तुझ लागी श्रीराम. श्रवणी वैसता दिवसेंदिवस, परमार्थी उपजे हव्यास, परिश्रवण मननी निजध्यास, केला तरी हो श्रीराम. ग्रंथ ऐकता ऐकता निश्चयो पाविजे तत्वता, हेही एक साधन आता, सांगतो तुझ लागी. नुसतं श्रवण करायचंय का? आता समर्थ पुढचा टप्पा सांगतायत.
अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करायचंय, त्याच्यासाठी अवगुणांचा त्याग करायचा आहे, गुण आत्मसात करायचे आहेत, मग अध्यात्म ग्रंथ हातात घ्यायचा आहे, आता त्याचं श्रवण करायला बसायचंय. आणि एकदा श्रवण केलं, एकदा पारायण केलं, बासनामध्ये बांधून सज्जावर ठेवून दिला ग्रंथ, असं चालेल का? नाही. समर्थ म्हणतात, ग्रंथ ऐकता ऐकता सेविलेची अन्न सेवावे, घेतिलेची जीवन घ्यावे. समर्थ सांगतात, जेवण केलं सकाळी, पुन्हा दुपारी लागतं का नाही? दुपारी केलं, अकंठ जेवण केलं, संध्याकाळी लागतं का नाही? पाणी घळा 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 तांब्यावर आत्ता पिलं, 4 तासांनी तहान लागेल का नाही? घेतलेचे घ्यावे जीवन, सेविलेची सेवावे अन्न. तसं अनेक वेळा विवर्त आलं पाहिजे, अनेक वेळा पारायण केली पाहिजेत. समर्थ आपल्याला सांगतायत. आता पारायणाचे दिवस आहेत. कुणी अक्षय तृतीयेपासून पारायण चालू केलंय, कुणी आता चातुर्मासामध्ये 20 जुलैपासून करणार आहे. ग्रंथ ऐकता ऐकता निश्चयो पाविजे तत्वता. आमचा निश्चय झाला पाहिजे की रोज एक समास वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. आज वर्ष होऊन गेलं, आम्ही श्रवण करतो आहोत, मी अभ्यास करतो आहे. आपल्यात काही सुधारणा झाली का नाही? आपण इतर ग्रंथांचं वाचन केलंय का? रोज आपण दासबोधातल्या 5 ओव्या, 1 समास, 2 समास वाचतोय का? काहीतरी निश्चय केला पाहिजे का नाही? हे अपेक्षित आहे समर्थांना. ग्रंथ ऐकता ऐकता निश्चयो पाविजे तत्वता. निश्चय केला पाहिजे. हेही एक साधन आता सांगतो तुझं लागे. साधनेतला हा टप्पा मी तुला सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐक. समर्थ सांगतायत, श्रवणी बैसता दिवसेंदिवस, परमार्थी उपजे हव्यास, परिश्रवण मननी निजध्यास, केला तरी हो श्रीराम. या 3ऱ्या चरणामध्ये परमार्थाच्या 4 पायऱ्यांपैकी 3 पायऱ्यांचा उल्लेख आलेला आहे. श्रवण, मनन आणि निधध्यास. श्रवण ऐकणे, मनन त्यावर चिंतन करणे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, नित्यानित्य विचार, सारासार विचार, आत्मनात्म विवेक, आणि मग तो जीवनामध्ये उतरवणे. श्रवण, मनन, निधिध्यास. पहिलं श्रवण आत घेणं, मनन त्याला मुरवणं, निधिध्यास मग ते मुरलेलं लोणचं इतरांना वाटणं. लोणचं आम्ही कधी आज घातलं का लगेचच वाटतो का? आता लोणचं घालतात कोण, किती जण घालतात, हा मोठा प्रश्न आहे. आमच्याकडे काही वर्षापर्यंत उन्हाळा संपता आला, पावसाळा चालू झाला की बाजारामध्ये जायचं, कैऱ्या घ्यायच्या, त्या फोडून घ्यायच्या, बारीक मोठे तुकडे करायचे, ते सगळे घरी आणायचे, ते धुवायचे सगळे तुकडे आंब्याचे कैऱ्यांचे, आणि मग आम्हाला आई सांगायचं, आता हो बाजूला, आता बास झालं तुमचं, आता ते धुतलेले आहेत ना, आता हात नाही लावायचा त्याला. आणि मग त्यामध्ये तयार करून ठेवलेला तो मसाला टाकायचा, ते चिनी मातीच्या बरणीत ठेवायचं, आणि एकदा मुरलं की मग वाटी वाटीमध्ये सगळीकडे द्यायचं. श्रवण, मनन, निधिध्यास असं आहे ते. आणि एवढे या 3 गोष्टी आपल्या हातात आहेत. 4थी गोष्ट आपोआप येते, आत्मसाक्षात्कार. समर्थांना अपेक्षा आहे की आपल्या शिष्यांनी आत्मसाक्षात्कारापर्यंत जायचंय, म्हणून ते त्याला पहिला टप्पा समजावून सांगतायत. श्रवण, श्रवणी बैसता दिवसेंदिवस, परमार्थी उपजे हव्यास, परिश्रवण मननी निजध्यास, केला तरी हो श्रीराम. परमार्थी उपजे हव्यास. अगोदर तो माणूस श्रवण करायला लागला की तो बद्धातून मुमुक्षुकडे जातो.
तो पारमार्थिक होतो, तो सांप्रदायिक होतो, आणि मग त्याला उपजे हव्यास, त्याला खूप ते करावं वाटतं. समर्थांच्या मनाचे श्लोक वाचले, पारायण केलं, ठीक आहे, दासबोध झाला, जुना दासबोध संपला, आत्माराम संपलं, सोलिव सुख संपलं, असं करावं वाटतं त्याला. अनेक ग्रंथांचा अभ्यास करावा वाटतो, त्या ग्रंथामध्ये काय सांगितले त्याचा अभ्यास करावा वाटतो. परिश्रवण मननी निजध्यास, श्रवण मनन निजध्यास केला तरी हो, केलं तरच तू अधिकारी होशील. कशाचा? मोक्षाचा अधिकारी होशील. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय दुसरा? समर्थ दासबोधामध्ये 7व्या दशकामध्ये म्हणतात, 7वा दशक हा मी पण विरहित साधनेचा दशक आहे. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. श्रीराम, आम्हाला ओढ वाटली पाहिजे. समर्थांचं या ग्रंथात काय सांगितलंय, त्या ग्रंथात काय सांगितलंय. अगोदर आम्ही समर्थांची ग्रंथ तर या जन्मात वाचू, आणि जर वेळ मिळाला, मनाची शरीराची तयारी असली, तर त्यांच्या शिष्य प्रशिष्यांनी तयार केलेले ग्रंथांचं श्रवण करू. पण अगोदर समर्थांच्या ग्रंथाचा तर अभ्यास करू. समर्थ पुढे म्हणतात, देखो वेखी नित्यकर्म करुणी निरूपण चुकसी वर्म, प्रतिदिनी आमुचा नेम जे निरूपण करावे. श्रीराम, देखो वेखी नित्यकर्म. रोज बसतोस, रोज पूजा करतो, सगळा तळहात रंगाने माखून जातो, सगळी बोटं माखून जातात रंगाने. हे नित्यकर्म आहे. पण कसं आहे? देखो वेखी, जस्ट शो बिझनेस, दिखावा उभा केलाय. समर्थ म्हणतात असं नाही पाहिजे. देखो वेखी नित्यकर्म करूनी निरूपण चुकसी वर्म. निरूपण करतो, बोलतो, प्रवचन करतो, वक्ता म्हणून मिरवतो, पण ते तुझ्या जीवनात उतरलंय का? तुझ्या वागण्या बोलण्यात उतरलंय का? तुझ्या आचरणात उतरलंय का? हे महत्वाचं आहे. करुणी निरूपण चुकसी वर्मा, नुसतं बोलायला काय जातंय? हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं नश्वर आहे, कुणाचा भरोसा नाहीये. आणि व्यासपीठावरून खाली उतरल्याबरोबर पाकिटातील बिदागीवरून जर घासाघीस होत असेल तर कसलं निरूपण आलंय? इथं समर्थ म्हणतात, करुणी निरूपण चुकसी वर्मा, प्रतिदिनी आमुचा नेम जे निरूपण करावे. हे निरूपणाचा नेम जो आहे, समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय कोटणीस बुवा, त्यांच्या घरी 100 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून रोज कीर्तन आहे. रोज कीर्तन 100 वर्ष झाली. किती नित्य नियमित आहे. प्रतिदिनी आमुचा नेम जे निरूपण करावे. आणि मग हे जर आम्ही करू तरच आमचं हे काम पुढे जात राहील. आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. श्रीराम, आपण जर आता विचार करू लागलो की पाकिटात बिदागी किती आहे, माझी व्यवस्था काय आहे, जाण्या येण्याची व्यवस्था काय केली आहे, गाडी आहे का, मोटरसायकल आहे का, एसी गाडी आहे का, असा जर विचार करून आम्ही निरूपण करत असू, असा जर विचार करून आम्ही प्रवचन करत असू, कसं होईल पुढे? याला रामदासी पंथ क्रमसार वाचला पाहिजे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. समर्थ पुढे म्हणतात, ते कर्म जाण जुनावले, ईश्वरे ओझे घातले, का ते शब्द ज्ञान आले, वाचाळपण करावया. श्रीराम, ते कर्म जाण जुनावले, ईश्वरे ओझे घातले, विनाकारण देखावा निर्माण केला.
रोज मी पूजा करतो, रोज मी दासबोध वाचतो. अरे ते दासबोध वाचला, त्यातलं एक तरी ओवी आचरणात आली आहे का? प्रातस्मरामी उठावे समर्थ सांगतात. आपण केव्हा उठतो? इथूनच सुरुवात करूया. 5ला, 5:30ला, 6ला, 7ला, 8 वाजता. किती वाजता उठतो आम्ही? सज्जनो, हा जो ग्रंथ आहे हा केवळ श्रवणाचा ग्रंथ नाहीये. हा केवळ टाइम जात नाही, वेळ जात नाहीये म्हणून ऐकण्याचा ग्रंथ नाहीये. दासबोध हा जीवन ग्रंथ आहे. तो आमच्या जीवनात उतरला पाहिजे. असा तो ग्रंथ आमच्या जीवनात उतरावा. आमची नित्य नैमित्तिक जी काही पूजा असेल, समर्थांची वाङ्मयीन पूजा असेल, सगुणोपासना असेल, समर्थांच्या फोटोची पूजा असेल, समर्थांच्या ग्रंथाचं वाचन, श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास, हे सगळं पूजेतच येतं. ही उपासना आपल्या अंतःकरणामध्ये दृढ व्हावी अशी रामरायाला प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. राहिलेला भाग आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये घेऊया. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.